रिलॅक्स. हे बघा, मी म्हणलं ना प्रॉब्लेम्स येणार आहेत, पण आपण दोघांनी मिळून ते सोडवायचेत आणि सोडवायचेच आहेत. पण टेन्शन न घेता, कारण टेन्शन घेतलं तर प्रॉब्लेम्स वाढतील, कमी नाही होणार. चेहऱ्यावरचं हसू हरवू न देता. चला. कसली तयारी सुरू आहे? ते उद्या गुढीपाडवा आहे ना, त्याची तयारी करतायत सगळे. चाळीतले सगळेजण मिळून सण साजरा करतात अगदी उत्साहात. चला. भात संपवायचा ना, तर मोबाईल मिळणार नाही. ठेव ना रे. जेवलात ना व्यवस्थित? समीर, जेवून घे. चला बसा. हे काय एकच ताट? चमचा कुठे गेला रे? मला काय माहिती. हाय. नाही बाहेर. हे काय एका माणसाचं जेवण आहे? विसरले. सवय नाही ना जास्तीचा स्वयंपाक करायची. उरलं की वाया जातं किंवा मग शिळं पाकळं खावं लागतं. आणि परक्या लोकांना मी मोजत नाही जेवणात. काय हरकत नाही, आपण दोघं एका ताटामध्ये जेऊया. अहो पण तुम्हाला कमी पडेल जेवण. शास्त्र काय सांगतं, नवरा बायकोने सुखदुःख वाटून घ्यावी. आपण जेवणापासून सुरुवात करू. आणि तसंही एका माणसाने उपाशी राहण्यापेक्षा दोघांची पोटं अर्धी अर्धी भरलेली कधीही चांगली. याला संसार म्हणतात ना. चला करा सुरुवात.
काय झालं? थँक्यू. आपलं ठरलंय ना. सॉरी आणि थँक्यू म्हणायचं नाही ते. लग्न आत्ता झालंय आपलं. मित्र आपण आधीपासून होतो. समीरचे अगं माझी राणी, मला माहित होतं तू माझ्यावर रुसणार नाही, मला विसरणार नाही. मला माहित होतं ग. बरं झालं आलीस तू. स्टॉप. लांब राहायचं. लाडात येऊन गळ्यात पडू नका. खूप महत्वाचं बोलायचंय मला तुमच्याशी, म्हणून बोलवलं तुम्हाला. सो लेट मी कम स्ट्रेट टू द पॉइंट. बोल ना. मी समीरचा विषय अजून सोडलेला नाहीये आणि आता तर सोडणारच नाही. कुणीतरी चॅलेंज केलंय मला. समीर आणि अर्पिताचं लग्न मोडेल याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. जमणार आहे? अगं न जमायला काय. अगं रात्रभर मी त्या दोघांना ना बाहेर ठेवलं, बाहेर. हो. आणि आताही घरात घेतलंय ना, ते फक्त त्या पोरीला कायमस्वरूपी घरातून बाहेर काढण्यासाठीच. लवकर काढा मग बाहेर. माझ्या बाप्पांनी शपथ घेतली आहे तुमचं घरदार उद्ध्वस्त करायची. आणि या सगळ्यातून तुम्हाला कोण सेव्ह करू शकतं माहितीये ना? राजसी. तुम्ही फक्त लग्न मोडा. मोडलं. समीर आणि अर्पिताचं लग्न मोडलं. मी तुला शब्द देते. आणि आता तू माझ्यासोबत आहे ना ग. मला आता हत्तीचं बळ मिळाल्यासारखं झालंय. तू 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 बघच. ही बघ, ही बघ, ही गाठ मी त्या अर्पिताच्या नावाची बांधली कधीपासून, तिला धडा शिकवण्यासाठी. आणि आता तर मी तिची लग्न गाठ सुद्धा तोडणार आहे. तू बघ ग. नीलांबरी आहे मी, नीलांबरी. धारेची वेळी. मी त्या अर्पिताचं जगडं इतकं मुश्किल करून टाकेल ना की तिला वाटेल ती घरात नाही, नरकात राहते. स्टॉप. दिदे, काय ग? श्रेयू झोपला का? हो झोपलाय. आई आवरून झालंय. चल तू पण झोपायला. हो आले. काय आहे? असे पुतळ्यासारखे काय उभे आहेत? बोला. समीरचं काय? काय आहे?
खोली यांना द्यायची. लोटांगण घातलं ना तरी हे शक्य नाही. माझी खोली या दोघांना देण्याचा प्रश्नच येत नाही, कारण यांचं लग्न मला मान्य नाही, हे नातंच मान्य नाही. त्यामुळे हे कुठे राहतात, काय करतात, कसे राहतात याच्याशी मला घेणं देणं नाही. आमच्या भावना तुडवून लग्न केलं ना, मग आता आमच्याकडून अपेक्षा कशाला? निस्तरा म्हणावं आपापलं. बोली द्यायची. बाबा तुम्ही जाऊन झोपा, मी बघतो काय करायचं. जा. अर्पिता मॅडम, आजपर्यंत मी इथेच झोपत आलोय. तुमची काही हरकत नसेल तर. अहो मग ही जागा आपण आपसात वाटून घेऊ ना. जर बाप्पाला वाटत असेल की आपल्या संसाराची सुरुवात इथून व्हावी तर मग चांगलंच आहे की. आणि समीर, माझ्या आयुष्यातलं प्रत्येक आव्हान तुम्ही स्वतःचं म्हणून स्वीकारलंय. मग तुमच्या आयुष्यातली तडजोड मी माझी म्हणून स्वीकारू शकत नाही का? आणि तुम्ही माझं टेन्शन घेऊ नका. आता आपलं ठरलंय की नाही, प्रत्येक प्रॉब्लेम दोघांनी मिळून सॉल्व्ह करायचा, तेही टेन्शन न घेता. मग करूया की. आणि समजा एखादा प्रॉब्लेम नाहीच झाला सॉल्व्ह, तर मग एक कप चहा आहेच. સમીર, અરે જિગ્નેશ આવી જા. શું છે? ચાલ પાડવાના મીટિંગ માટે. ये तो ભાભી તમે પણ ચાલો. ये तो चल चल, લોકો રાહ જોવે છે. हे पाडव्याची मीटिंग आहे चाळीमध्ये, तुम्हालाही बोलवलंय. आता सून आहात ना तुम्ही चाळीच्या. चल.
देशमानेंची सून म्हणून मिरवण्याची एकही संधी सोडत नाहीये ही. आईला मोकट सोडू नकोस हं. तर दारावर हिच्या नावाची नेमप्लेट लागायला वेळ नाही लागणार. चाळीतल्यांनी बघितलं ना, तिला बोलवलं, तुला नाही बोलवलंय. हळूहळू सगळ्यांनाच गुंडाळत चालली ग. बघतेच हिला. कुठे गेला असेल नचिकेत? किती वेळ झाला, फोनही लागत नाहीये. काय ग, कल्याणी झोपली नाही अजून? नाही, झोपेनच आता. या. साहेबांना भेटायला गेला होता. तिथे तर एवढा वेळ नाही लागणार. देवा, जीवाचं काही नाही. काय ग कल्याणी, नचिकेत नाही आला अजून? आई ना हो आई, म्हणजे फोनही लागत नाहीये त्याला. खरं तर तो न सांगता इतका उशीर नाही थांबत बाहेर. एकतर त्या नोकरी प्रकरणामुळे सध्या त्याचं लक्ष थाऱ्यावर नाहीये. त्या साहेबांनाच भेटायला गेला होता तो. पण त्यांच्याकडे तर एवढा वेळ नाही लागणार ना? नाही म्हणजे ते घरी भेटतील की नाही जरा शंकाच आहे. आई, मला काळजी वाटते आता. काळजी तर मला सुद्धा वाटते. तू धीर धर, येईल तो. कदाचित नव्या नोकरीचं काहीतरी बघायला गेला असेल. नको काळजी कर. अरे आले का सगळे? हो आले. हा, मग करायची का सुरुवात? हो करूया. तर मंडळी, माझ्या चाळकरी मित्रांनो, मी मुकुंद चौधरी, आपल्या चाळीचा राहू द्या, पुढे बोला. अहो, रीत असते तशी म्हणून बोलायला लागतं तसं. अहो चौधरी, पटापट उरका. रात्र झाले, सकाळी लवकर उठायचे. बरं बरं, ठीक आहे ठीक आहे. हा, तर तुम्हाला सगळ्याला माहितीच आहे, आजची मीटिंग उद्याच्या गुढीपाडवा सोहळ्याची मीटिंग आहे, बरोबर की नाही? होय होय. दरवर्षीप्रमाणे आपल्या चाळीत, आपल्या चाळीच्या परंपरेप्रमाणे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी मंगलमय अशी गुढी उभारली जाणार आहे, बरोबर की नाही? बरोबर. आणि या गुढी उभारण्याचा मान आपल्या चाळीतल्या कोणत्या भाग्यवान कुटुंबाला मिळणार यासाठी आपण चिठ्ठी काढतो की नाही दरवर्षी? हाँ बराबर है, ये चिट्ठी सब काट ले। रितु इधर आ बेटा, एक चिट्ठी काटना है इसमें। वेरी गुड वेरी गुड। जाऊ दे। यंदाचा गुढी उभारण्याचा मान जातो देशमाने कुटुंबाले। अरे 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 व्हेरी गुड व्हेरी गुड। समीर वालतकल, हे अगदी योग्य झालं। आपल्या चाळीची गुढी नवदाम्पत्याकडून उभारली जाणार। बरोबर आहे, बराबर। सुवर्णयोग झाला ना? अभिनंदन वहिनी. अभिनंदन। काय अभिनंदन अभिनंदन? हा, देशमाने कुटुंबाचं नाव आलंय ना, मग आम्ही आमचं ठरवू ना।
कोण गुढी उभारणार ते? अभिनंदन करताय. देशपांडे कुटुंबातली करती बाई मी आहे. तेव्हा उद्या मी आणि समीरचे बाबा गुढी उभारतील. हो ते सगळं ठीक आहे, पण आता त्याचं नवीन लग्न झालंय नाही का? उद्या न त्याच्या असते पूजा. हा? बरोबर बरोबर. तशी तुम्ही सत्यनारायणाची पूजा घातली नाहीच आहे. मग गुढी तरी उभारू दे नवदाम्पत्याला. काय नवदाम्पत्य नवदाम्पत्य, ही माझ्या घरची सून नाही. आम्ही जिवंत आहोत ना. कसं म्हणजे? गुढी गुढी उभारली होती. त्यांना करू देत ना पूजा. बरोबर आहेत त्या मोठ्या आहेत, मोठ्यांनाच मिळाला पाहिजे हा मान. बरोबर आहे. आई बाबा करतील पूजा, तो मान त्यांचा आहे. हे पा असं पाहिजे म्हणून आवडतं ना समीर सगळ्याले. आणि बायको बी त्याला तशीच भेटली मोठ्या मनाची. बरं आता पुढचं काम करायचं का? हो. हा चला या बरं इकडे. हा. जास्त उडू नकोस हं? सगळ्यांनी वाहवाई केली म्हणून. पुढे पुढे करायचं नाही, कळलं ना? असाही मी तुला हा मान मिळू दिला नसता, आणि यापुढे तुला कुठलाही मान मिळणार नाही. घुसखोर आहेस तू, घुसखोर, उपरी.